नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TNAI जो रिसर्च मॅनेजमेंटमध्ये 5 मार्काला टिपाली यामध्ये प्रश्न विचारला जातो. तर तो आपण बघूया. द ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर आपण बघूया. तर भारतीय पातळीवरील म्हणजे काय, द ट्रेन नर्सेस म्हणजे TNAIचा फुल फॉर्म काय, द ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया हा असून भारतीय प्रशिक्षक परिचारिका संघटना ही राष्ट्रीय पातळीवरील परिचारिकांची व्यावसायिक संघटना आहे. जरी या संघटनेची स्थापना 1922 साली झाली तरी तिचा विकासाचा इतिहास 1905 सालपासून मिळतो. हिची सुरुवात इसवी सन 1905 लखनौ येथे असोसिएशन ऑफ नर्सिंग सुपरिटेंडंट्स या नावाने झाली. त्यावेळेस त्यामध्ये प्रशासकीय पदावर 9 युरोपियन नर्सेस होत्या. त्यांचा हेतू काय होता, तर परिचर्या व्यवसाय समाजामध्ये मान व प्रतिष्ठा प्राप्त करणे, परिचारकांमध्ये एकीची भावना निर्माण करणे व ती वाढीस लावणे, आणि तिसरा आहे परिचारिकांना एकत्र येऊन परिचर्या व्यवसायासाठी सल्ला देऊन समर्थन करणे. अशा प्रकारे त्यांचे हेतू होते. त्यानंतर आपण बघूया, हळूहळू इतर परिचारिका या संघटनेच्या सभासद झाल्या. तोपर्यंत इसवी सन 1908 साली प्रशिक्षित परिचारिका संघटनेची स्थापना झाली होती. 1909 साली संघटनेची समारंभपूर्वक स्थापना झाली. वरील दोन्ही संघटना 1910 पर्यंत एकाच नेतृत्वाखाली काम करत होत्या. ज्यावेळेस प्रशिक्षित परिचारिका संघटनेने आपले अधिकारी निवडले त्याचवेळी 1922 साली दोन्ही संघटना प्रशिक्षित परिचारिका संघटना या नावाने एकत्रित आल्या आणि TNAI या संघटनेचे सर्व परिचारिकांना एकाच पातळीवर सहभाग घेणे शक्य केले. सुरुवातीला स्थानिक पातळीवर आले असलेल्या एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये सुरुवातीला झालेली परिचारिका संघटना हळूहळू जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर व शेवटी राष्ट्रीय पातळीवर पोचली. ठीक आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर TNAIचे जे कार्यकर्ते आणि अति कार्यक्षम असले तरी संघटनेची कॉन्फरन्स व इतर कार्य नियमितपणे राज्य शाखाकडूनच होतात. यांच्याकडून व्यवसायासंबंधी मौलिक मार्गदर्शन, सभासदांचा वैयक्तिक विकास यांच्यावर भर दिला जातो. काही राज्य शाखांना पूर्णवेळ काम करणारे सचिव आहेत. स्थानिक क्रियाशील सभासदांना राज्य पातळीवर नियामक मंडळाद्वारे राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळते. या संघटनेचा अलीकडे सर्वात मोठा विकास म्हणजे इंटरेस्ट ग्रुप या गटाद्वारे राज्य पातळीवर परिचर्या शिक्षण, परिचर्या सेवा आणि सामाजिक आरोग्य या विभागामध्ये कार्य केले जाते. त्यानंतर TNAI चे व्यवस्थापक मंडळ जसं मंडळ म्हणून काम करते ते आर्थिक कल्याणासाठी, शुश्रूषेमध्ये संशोधन आणि अर्थपुरवठा यांच्यासाठी कार्य करते. या ठिकाणी पूर्णवेळ काम करणाऱ्या पगारी सचिवाची नेमणूक 1935 साली झाली. म्हणजे पूर्ण पगारी काम करणाऱ्या TNAIमध्ये म्हणजे जो सचिव आहे त्याची नेमणूक 1935 साली झाली. TNAIचे ध्येय परिचारिका ज्या आपल्या आहेत त्या संघटनेतील सभासदांच्या वैयक्तिक गरजा व प्रश्न सोडवणे, यामध्ये परिचर्या म्हणजे प्रशिक्षण आपण देतो, ट्रेनिंग, त्याचा दर्जा उंचावणे, त्याची वाढ व विकास करणे, प्रशिक्षित परिचारिकांची राहणीमान व काम करण्याच्या परिस्थितीत सुधारणा करणे, प्रशिक्षित परिचारिकेचे रजिस्ट्रेशन नोंदणी करणे यांचा समावेश होतो. त्यानंतर ही TNAI पूर्वीच्या काही परिचर्या अभ्यासक्रम तयार करण्यात क्रियाशील होती. ही TNAI पूर्वीच्या काही काय करायची तर म्हणजे परिचर्या अभ्यासक्रम जो तयार करायचा आहे ती तयार करण्यात क्रियाशील होती. सध्या तिने परिचारिकेच्या उच्च शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी हातभार लावलेला आहे. ज्या परिचारिका आपल्या देशात अथवा परदेशात उच्च शिक्षण घेऊन इच्छितात त्यांना शिष्यवृत्ती देते TNAI. TNAIचे जे सभासद होण्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि एक अर्ज पाठवावा लागतो. सभासद वर्गणे आवश्यक परिचर्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 6 महिन्याच्यात आपले स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या सभासदत्वाचे रूपांतर TNAIचे सभासदत्वात होण्यासाठी ज्या ठिकाणी शिक्षण घेतो त्या संस्थेचे प्रमाणपत्र पाठवावे लागते. यासाठी मेंबरशिपची फी कमी असते. या वर्गणीतील काही भाग आंतरराष्ट्रीय परिचर्या संघटनेच्या संलग्नतेसाठी वापरला जातो. या वर्गणीमधील जो काही भाग असतो तो आंतरराष्ट्रीय परिचर्या संघटनेच्या संलग्नतेसाठी वापरला जातो. आजीव सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. पुष्कळ अधिकारी TNAIचे सदस्य नोकरीसाठी हवे असतात. आजीव सदस्यत्व जे आहे ते मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. पुष्कळ अधिकारी व्यक्तींना TNAI जे आहे त्याचे सदस्य नोकरीसाठी हवे असतात.
त्याच्यानंतर TNIच्या कार्यालयामधून नर्सिंग जनरल ऑफ इंडिया हे नियतकालिक दर महिन्याला प्रसिद्ध होते. TNIच्या कार्यालयातून नर्सिंग जनरल ऑफ इंडिया हे नियतकालिक दर महिन्याला प्रसिद्ध होते. सभासदांना वार्षिक जी फी असते ती फीमधून याचा खर्च केला जातो. सध्या याचा 15,000च्या पुढे आहे. सध्या जास्त प्रभावी असणारे प्रकाशन म्हणजे इंडियन नर्सिंग इयरबुक 1982 हे होय. ठीक आहे. यामध्ये महत्त्वाचे अहवाल, नवीन प्रभाव, आधुनिक आकडेवारी असते. ही माहिती भारतामध्ये परिचर्या व्यवस्थेसाठी उपयुक्त आहे. याचे वार्षिक प्रकाशन व्हावे ही TNIची इच्छा आहे. ठीक आहे. तर ह्या नवीन प्रवाह, आधुनिक आकडेवारी असते. ही माहिती भारतातील परिचर्या व्यवस्थेसाठी उपयुक्त आहे. याचे वार्षिक प्रकाशन व्हावे ही TNIची इच्छा आहे. TNIचे तुमचे म्हणजे TNI हे जी आहे तिथे तुमचे सभासत्व म्हणजे संघटनेच्या ध्येय व तत्वांना दिलेले वैयक्तिक आधार होय. तसेच आर्थिक मदतीने इतर कामातील सहभागाने तुम्ही TNAIला मदत करू शकता. TNAI ही म्हणजे आपली सभासद संख्या वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करते. TNAI या सभासदांसाठी अनेक गोष्टी करते. उदाहरणार्थ नेतृत्व गुणांची क्षमता वाढवणे, व्यावसायिक प्रश्न सोडवणे, नियतकालिकामधून तुम्हाला लेख देता येतात किंवा तुमचे मतही मांडता येतं TNIमधून. तर अशा प्रकारे TNIमधील जी माहिती आहे. ठीक आहे. द ट्रेन असोसिएशन ऑफ इंडिया ज्याचा फुल फॉर्म आहे. हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो रिसर्च मॅनेजमेंट GNA 3rd इयर स्टुडंटला. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.